नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवणार आहे. त्यासोबतच लसणाची चटणी पण बनवणार आहे. त्यासाठी मी चाळून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. आता थोडं-थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचंय. आता इथं पीठ एकजीव झालेलं आहे. आता याचा भाकरीसाठी उंडा बनवून घेणार आहे. आता थोडंसं पाण्याचा हात लावून याला छान असं भाकरी बनवून घ्यायची. तर मी इथं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही भाकरी. एकदम छान मध्यम आकाराची भाकरी बनवणार आहे. आता थापण्यासाठी थोडंसं पीठ खाली चाळलेलं आहे ताटामध्ये आणि इथं भाकरी थापून घेणार आहे. आता इथे एकदम छान अशी भाकरी तयार झालेली आहे आणि गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. आता ही भाकरी या पद्धतीने हातावर घ्यायची आणि तव्यावर टाकून घ्यायची. आता याला पाणी फिरवून घ्यायचंय. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कपड्यानं पण पाणी लावून घेऊ शकता कॉटनच्या. हातानं जर लावता येत नसेल तर कॉटनच्या कपड्याने लावायचे. आता ह्या भाकरीला पाणी लावून झाल्यावर अशा पद्धतीने पलटून घ्यायची भाकरी आणि खालच्या बाजूनं भाजून घ्यायची. आता खाल्ला भाग थोडासा भाजत आलेला आहे. आता इथं मी गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि छान अशी खालचा भाग भाजून झालेला आहे भाकरीचा. एकदा असं पालथं टाकायचं तव्यावर आणि नंतर गॅसवर भाजून घ्यायचे. आता बघू शकता एकदम छान खमंग अशी भाकरी भाजून झालेली आहे या पद्धतीने. आता अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी बनवून घेणार आहे बाजरीच्या. आ? आता इथं दुसरी भाकरी पण छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं भाकरी तयार झालेल्या आहेत. आता मी इथं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांगे भाजून घेणार आहे. तर वांग्याला तेल न लावता पण वांगे एकदम छान खमंग असे भाजतात. तुम्हाला जर झटपट वांगे भाजायचे असतील तर थोडंसं तेल लावून पण भाजू शकता. लवकर भाजतात यासाठी. आता इथं वांगे थंड झाल्यावर वरचं साल काढून घ्यायचे. जी करपलेलं साल आहे ती बाजूला काढून टाकायचे आणि मधला गर तेवढा बाजूला काढायचे आणि ह्याचं वांग्याचं भरीत बनवायचे. तर मध्ये किडका आहे का ती पण बघून घ्यायचे. तर मी भाजण्याच्या अगोदरच बघितलं होतं. तरी पण एकदा मधून चेक करून बघायचे. अशा पद्धतीनं आता गॅसवर कढई ठेवायची. फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे मी एक पळीभर. जिरे मोहरी टाकायची आणि एकदम बारीक असा कट केलेला कांदा टाकून तळून घ्यायचा आहे. कांद्याची पात असेल तर आणखीन छान असं भरीत तयार होतंय. आता माझ्याकडे कांद्याची पात नसल्यामुळे मी कांदा टाकलेला आहे. आता इथे थोडासा कांदा भाजत आल्यावर चवीनुसार मीठ टाकायचे. आता मीठ टाकल्यावर कांद्याला छान असं परतून घ्यायचंय. आता इथं 1 चमच्याभर हळद टाकायची तेलामध्ये. तेलामध्ये हळद टाकल्यामुळं भरिताचं जी स्वाद आहे तो एकदम छान चवदार लागतोय. आता लाल तिखट टाकले अर्धा चमचा आणि याच्यामध्ये लगेच वांग्याचा गर टाकून घ्यायचंय आणि छान असं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघू शकता.
आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथं भरीत तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. बघू शकता. आता इथं मी लसणाची चटणी बनवणार आहे. यासाठी इथं एक लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं लसूण ठेचून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर पण टाकली. ती पण वाटून घ्यायची. आता इथं लसूण एकदम बारीक झालेला आहे. आता हे लसूण बाजूला काढून घेतलेलं आहे. आता या प्लेटमध्ये टाकून घ्यायचंय. लाल तिखट टाकायचे, जास्त तिखट असलेलं. चिमूटभर हळद टाकायची. बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकायचे. धने जिरे पावडर टाकायचे. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथे बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे. दही टाकायचे 1 चमचा. आता दही टाकल्यावर हे छान असं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचे. आता इथे गॅसवर तडका पॅन ठेवायचा आहे. आता ह्याच्यात 1 पळीभर तेल टाकायचे. आता जिरे मोहरी टाकून घ्यायची तेलामध्ये. तेल गरम झाल्यावर आणि ह्याच्यामध्ये जी आपण कालवून ठेवलेली लसणाची चटणी आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता इथे बेडगी मिरची पावडर थोडंसं मी तेलामध्ये पण टाकलेलं आहे कलर येण्यासाठी. आता इथं एकदम छान अशी लसणाची चटणी तयार झालेली आहे. आता जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत गॅसवर ठेवायचे. आता नंतर गॅस बंद करायचे. आता इथं एकदम छान अशी लसणाची चटणी तर मी आता जेवण्यासाठी घेणार आहे. बघू शकता एकदम छान अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. वांग्याचं भरीत आणि लसणाची चटणी. तर एकदम छान चवदार लागते. एकदा नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.